शुभ दिवस. समजा तुम्हाला बीपीची गोळी चालू आहे आणि तुम्ही ते अचानक बंद केली, तर याने काय होतं तुम्हाला माहित नाही. आणि ती माहिती व्हावी यासाठीच खास हा व्हिडिओ बनवला आहे. तेव्हा ब्लड प्रेशर, हाय ब्लड प्रेशर म्हणजे बीपीची गोळी जर तुम्ही अचानक बंद केली, तर याचे काय परिणाम होतात? एक, तीव्र डोके दुखते, चक्कर येते, छातीत तीव्र वेदना होतात, धाप लागते आणि अस्वस्थ होते. बीपी अचानक वाढतो. तेव्हा बीपी तुमचा नॉर्मल जरी असला तर स्वतःहून बीपीची गोळी बंद करू नका. कृपया डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय बीपीची गोळी बंद करू नका. डॉक्टर तुमचा बीपी तपासून तो बीपीचा डोस हळूहळू कमी करत असतात. तेव्हा आपला बीपी नॉर्मल आहे, आता आपल्याला बीपीची गोळी गरज नाही असे समजू नका. तेव्हा बीपीची गोळी नियमित वेळेवर रोज सकाळी घेत चला. स्वतःहून बीपीची गोळी बंद करू नका. बीपीची गोळी बंद केली तर किडनीचे कार्य व्यवस्थित होत नाही, किडनीने कमी होण्याची शक्यता असते. एक, दोन, मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिनीला ताण येऊन स्ट्रोक किंवा पॅरालिसिस होण्याची शक्यता असते. तीन, मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिनीवर ताण येतो आणि त्यामुळे स्ट्रोक किंवा पॅरालिसिस, अर्धांगवायू होण्याची शक्यता दाट असते. नंबर 4, हृदय निकामी होते. हृदय निकामी म्हणजे हार्ट फेल्युअर होण्याची शक्यता दाट असते. 5, हृदयावर प्रचंड प्रमाणात ताण येतो जर बीपीची गोळी बंद केली तर. 6, रक्तदाब पहिल्यापेक्षा जास्त अचानक वाढतो. रक्तदाब पहिल्यापेक्षा जास्त वाढतो आणि त्यामुळेच हृदयावर प्रचंड ताण येतो. नंबर 7, किडनी निकामी होण्याची शक्यता असते. काही जरी झाले तरी डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय बीपीची गोळी बंद करू नका. काय होतं, बीपीची जर गोळी बंद केली ना, तुम्हाला स्ट्रोक किंवा पॅरालिसिस होण्याची शक्यता दाट असते. 9, हृदयविकाराचा झटका म्हणजे हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते. असे एकंदरीत 9 ते 10 परिणाम बीपी गोळी बंद केल्यामुळे होतात. हाय ब्लड प्रेशर ची गोळी, बीपीची गोळी बंद केल्यानंतर हे 9 दुष्परिणाम आपल्याला पाहायला मिळतात. तेव्हा कृपया बीपीची गोळी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय बंद करू नका. जरी तुमचा बीपी नॉर्मल असेल तर. जरी बीपी तुमचा नॉर्मल असला तरी देखील तुम्ही बीपीची गोळी स्वतःहून बंद करू नका डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय. लक्षात आहे का? तेव्हा बीपीची गोळी अत्यंत महत्वाची आहे. कोणत्याही कारणाने तुमच्या ब्लड प्रेशरची गोळी बंद केली, कुठल्याही कारणाने, तर काय होतं बघा, रिबाउंड हायपरटेन्शन चा त्रास होऊ शकतो. ब्लड प्रेशरची गोळी कोणत्याही कारणाने बंद केली तर रिबाउंड हायपरटेन्शन चा त्रास होऊ शकतो आणि यामुळे आपण आपल्या बीपीची गोळी वेळेवर नियमितपणे घ्यायला हवी. कृपया गोळी बीपीची बंद करू नका हीच रिक्वेस्ट. तेव्हा व्हिडिओ कसा वाटला
आवडल्यास लाईक करा, युजफुल वाटल्यास लाईक करा. ब्लड प्रेशर असणाऱ्या माणसाला व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून तेही सावध राहतील. कमेंट्स करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि नवीन विषयाचा व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला टच करा. आता घरगुती उपाय म्हणून तुम्ही बीपीची गोळी चालू असताना 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या चावून खायला काहीही हरकत नाही. उपाशीपोटी लसणाच्या कच्च्या 4-5 पाकळ्या नियमितपणे रोज उपाशीपोटी खायला काहीही हरकत नाही. तेव्हा गोळ्याही चालू ठेवा आणि हा घरगुती उपायही चालू ठेवा आणि डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय गोळी बंद करू नका. हीच माझी रिक्वेस्ट. तेव्हा पूर्णविराम घेतो. धन्यवाद.